नमस्कार. कथेचं नाव विद्या बालन. लेखक अक्षय संत. विद्या बालन. खूप वर्षांपूर्वी जेव्हा सॅटेलाइट चॅनल्स नवीन होती त्यावेळी झी टीव्हीवर हम पांच नावाची एक भन्नाट सिरियल लागायची. अशोक सराफ, शोमा आनंद, अशोक मामांची निधन झालेली पण फोटोतून बोलणारी मिश्किल बायको प्रिया तेंडुलकर आणि त्यांच्या 5 अतरंगी मुली. त्या 5 मुलींमधली एक म्हणजे आजची चतुरस्र अभिनेत्री विद्या बालन. येस, विद्या बालन. या अफाट गुणी कलावतीचा प्रवास तिथून सुरू झाला होता. विद्याला लहानपणापासूनच अभिनेत्री बनायचं होतं. हम पांच पासून ते मोठ्या पडद्यापर्यंतचा तिचा हा प्रवास अत्यंत खडतर होता. आपल्याकडे नटी ही कमनीय बांध्याचीच हवी असा एक अलिखित नियम आहे. विद्या बालननं सगळ्यात पहिला छेद दिला तो या कमनीय बांधा संकल्पनेला. तिच्या वजनावरून तिला प्रचंड टीका चेष्टा सहन करावी लागली. बरं, तिचा संघर्ष एवढाच नव्हता. कित्येक चित्रपटांमधून ती अशुभ आहे म्हणून काढून टाकण्यात आलं. अगदी शूटिंग 2 दिवसांवर आलेलं असतानाही तिला रिप्लेस केलं गेलं. तरीही ती जिद्दीनं उभी राहिली. तिने अभिनयाचे रीतसर प्रशिक्षण घेतले आणि आपली संवाद फेक, शारीरिक अभिव्यक्ती यावर अफाट मेहनत केली. तसेच शिक्षण चालू ठेवत पत्रकारिता आणि मास कम्युनिकेशनमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं. मल्याळम चित्रपटसृष्टीत 1.5 वर्ष काम करून, अगदी मोहनलाल सारख्या तिथल्या सुपरस्टार बरोबर काम करूनही विद्याला त्याचा काडी मात्र उपयोग झाला नाही. कारण तो चित्रपट अर्ध्यातच डब्यात गेला. या सगळ्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. विद्या बालन डिप्रेशनमध्ये गेली. तिला नैराश्याने घेरलं आणि सगळ्या आशा आकांक्षा सोडलेल्या असताना 2005 मध्ये तिचा परिणीता हा पहिला हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला. अँड द रेस्ट इज हिस्ट्री. या भूमिकेसाठी तिला प्रेक्षक आणि समीक्षकांची भरभरून दाद मिळाली. कहाणी, डर्टी पिक्चर, नो वन किल जेसिका पासून अगदी आत्ताच्या मिशाल मंगल किंवा भूलभुलैयापर्यंत विद्याने अनेक संस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. रूढ चौकटी भेदून, प्रसंगी त्यांच्याशी 2 हात करून आज तिनं स्वतःला खणखणीतपणे सिद्ध केलेला आहे. आपल्या या झळाळत्या अभिनय कारकिर्दीत तिला अभिनयासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार तसेच पद्मश्री सारखे अनेक प्रतिष्ठित मान सन्मान मिळाले. आजही तिला एक अफाट प्रतिभेची गुणी अभिनेत्री म्हणूनच ओळखलं जातं आणि आजही तिचा प्रवास यशस्वीरित्या सुरूच आहे. हा प्रवास असाच सुंदर होवो. धन्यवाद. वल्लरी प्रोडक्शनचं हे YouTube चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.